मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात म्हणजे भाड्याने घेतलेल्या जागेवर बाजार समितीने बांधलेले कांदा साठवणीसाठी तात्पुरते शेड बांधले, परंतु शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे सदर शेड कोसळले, परंतु जीवितहानी झालेली नाही. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये कांदा साठवणीसाठी मोठ्या प्रमाणात एक शेड प्लास्टिक, कागद, बांबू अशा साह्याने उभारले होते. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे हे शेड तात्पुरते उभारले शेड कोसळले, परंतु दुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये बाजार समितीचे शेडचे जे प्लास्टिक, कागद किंवा बांबू याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर दिसून येते. जवळपास अर्धा तास पाऊस आणि वादळी वारा होता, त्यामुळे हे शेड जमीनदोस्त झाले. त्याखाली किंवा तिथे कोणत्याही कांद्याची साठवणूक केलेली नव्हती. कांद्याची साठवणूक करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून बाजार समितीने सदर शेड उभारले होते. सदर शेड हे पत्र्याचे असून जमीनदोस्त झाले आहे. अंदाजे 4-1 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बानकिले कॉम्प्लेक्स म्हणजे बॅक साईडला आहे, तेथे भाडेतत्वावर जागा घेऊन शेतकऱ्यांच्या कांदा साठवणीसाठी शेड उभारले. ते शेड अक्षरशः जमीनदोस्त झाल्याचं समोरून दिसून येत आहे. अंदाजे 4 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. येथे कांद्याची साठवणूक नसल्यामुळे त्यामुळे मोठ्या प्रमाणात कुठलंही नुकसान झालं नसलं तरी शेडचं नुकसान झाल्याचं समोर दिसून येत आहे.